नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरीत वाळूचे वाहन पकडल्यानं चक्क पोलिसांची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल. राहुरी तालुक्यातील आरडगाव शिवारात 15 ऑगस्ट रोजी रात्री वाळू चोरी करून वाहतूक करणारे वाहन पोलीस पकडल्यानंतर पोलीस पथकाची वाहने अडवून पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत दमदाटी व धक्काबुक्की केल्याची घटना आरडगाव शिवारात घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी रात्री राहुरी पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी 112 क्रमांकावर आलेल्या कॉलवरून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरडगाव शिवारात कारवाईसाठी रवाना झाले. पथक मानोरी रोडनं वळणाकडे जात असताना आरडगाव शिवारातील वीटभट्टीजवळ वाळूनं भरलेलं एक वाहन आढळून आलं. पोलीस पथकाला पाहताच वाहन चालकानं वाळूनं भरलेलं वाहन रस्त्याच्या कडेला उभं केलं आणि अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी वाळूसह वाहन ताब्यात घेतलं आणि ते पोलीस ठाण्यात नेऊन जाण्यास सुरुवात केली. दरम्यान काही जण मोटरसायकलवरून तेथे आले आणि त्यांनी पोलीस पथकाची वाहने अडवली. त्यावेळी पोलीस कर्मचारी चांदभाई जैनुद्दीन पठाण यांना तुम्ही आमची वाळूची गाडी का पकडली, तुम्ही आमची वाळूची गाडी घेऊन जाऊ शकत नाही असं म्हणत वाद घातला. त्यानंतर आरोपींनी पठाण यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली व मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर अतिरिक्त पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलीस पथक येताच संबंधित आरोपी तेथून पसार झाले. या प्रकरणी पोलीस हवालदार चालक चांदभाई जैनुद्दीन पठाण यांच्या फिर्यादीवरून विजय बाळासाहेब वाघ, संजय सूर्यकांत वाघ आणि सूर्यकांत बाळासाहेब वाघ तिघेही राहणार तांदुळवाडी, तालुका राहुरी यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 915/2026 दाखल करण्यात आलाय. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 132, 303(2), 126(2), 115(2), 351(2), 351(3), 352 व 3(5) अन्वये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत. SR24 न्यूजसाठी ज्ञानेश्वर सुरशे, राहुरी.